जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. तर मित्रांनो, सकाळी सकाळी उठलो, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. मग आईने मला कामाला लावलं, पटकन झाडून घे आणि पप्पांच्या बॅगेत त्यांचा डब्बा भर आणि बॉटल वगैरे त्यांना भरून दे. मग काय मी डबा वगैरे भरला, त्यांची बॉटल वगैरे त्यांना भरून दिली. मस्तपैकी बॅग वगैरे बंद केली आणि पप्पांना बाय बाय बोललो आणि ते कामाला गेले. मग मी मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली, शाळेत जाऊन आलो मस्तपैकी. मग मला काम आठवलं की बाबा माझी योगा मॅट, तिचा जो इलॅस्टिकचा बेल्ट होता तो झालेला पूर्णपैकी खराब, म्हणजे त्याच्यामध्ये मॅट नीट राहत नव्हती. त्यामुळं मॅट त्या कवरच्यात उघडायची पूर्णपणे आणि ती निघायला त्रास व्हायचा. बघा, जात नव्हती मॅट, अशी मोठी व्हायची ना, मग ती अडकायची. मग मी आईला बोललो की आई तुझ्याकडे इलॅस्टिक असेलच ना, ते मला दे, मला पाहिजे. मग आई बोलली चालेल घे, पण मशीनला हात लावायचा नाही. तरी पण मी आपला विचारा गपचूप आई झोपल्यावर मस्तपैकी इलॅस्टिक वगैरे काढलं हळूच. बरोबर मॅटचं माप घेतलं, दोन बेल्ट पाहिजे मला. मग मी 2 वेळा मॅटचं माप घेतलं आणि मस्तपैकी मग ते शिवलं. आणि ते सुद्धा मी आई झोपल्यावर शांततेत शिवलं, जेणेकरून आईला आवाज जाऊ नये. आणि मी आयुष्यात पहिल्यांदा मशीन वापरणार होतो. मी पहिल्यांदा मस्तपैकी घेतलं, त्याला गोल केलं, राऊंडमध्ये केलं, मार्किंग केली किती किती लागणार आहे मला, असे 2ची मार्किंग केली आणि मस्तपैकी शिवली. तुम्ही बघा आता पुढे ते. हे सगळं आवडलं तर मी गेलो क्लासवरून येईपर्यंत मला झालेले 6:45. मग घरी आलो, मस्तपैकी देवाचा दिवा लावायला घेतला, शुभम करोती म्हणली, अगरबत्ती वगैरे लावली देवासमोर, तुळशीत अगरबत्ती लावली, देवाची पूजा केली, देवाला प्रार्थना केली की माझ्या सगळ्या सबस्क्रायबर किंवा अख्ख्या जगाला सुखी ठेव, ज्याला जे पाहिजे सगळं त्याला भेटू दे, सगळ्यांचं भलं कर आणि मुंबई इंडियन्स या वर्षीचा कप जिंकू दे.
संध्याकाळी नाश्त्यात पोहे खाल्ले की आईने एक नंबर बनवला. तुम्हाला आता हा इस्त्रीवाला माहितीच असेल, जो बिचारा लय मेहनत करतो, तरी पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही मित्रांनो. प्लीज या बिचाऱ्या मजदूर म्हणजे इस्त्रीवाल्यासाठी प्लीज एक लाईक करा. मी इस्त्री करायला घेतलं आणि मी ना अक्षरशः ना इस्त्री करताना कपड्यावरती पाणी मारतो म्हणजे जेणेकरून चांगली इस्त्री होते असं तरी मला माहिती आहे. मी घेतलं इस्त्री करायला, मला चटका बसला. एवढं ते तापलेलं बघा, ते इस्त्री एवढं कडक झालं ना की चटका बसला. त्याला पाणी नव्हतं म्हणून माझ्यामध्ये तरी. मग मी आईला बोललो पाणी आणून द्यायला. मग आईने पाणी आणून दिलं आणि मस्तपैकी मग मी इस्त्री केली. पप्पांचे 4-5 शर्ट मस्त इस्त्री करून ठेवले, जेव्हा आता 4-5 दिवस बघायला नको आरामात. त्याने आता आज जर हा शर्ट घातला तर मग उद्या परत इस्त्री करून ठेवून द्यायचा, जेणेकरून त्याला चांगले कडक कपडे घालायला भेटतील. तर मित्रांनो मस्तपैकी इस्त्री वगैरे गेली, खाल्लं वगैरे आणि आज होतं जेवणात कारलं, कढी आणि भात. मस्तपैकी खाल्लं, माझी आवडती भाजी होती. खाल्लं आणि मस्त मग झोपून गेलो. मग मी जास्त काही शूट केलं नाही.